नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी एसआरटी शेतकरी शिवा राखेदार. आज तुम्हाला एसआरटी जमिनीबद्दल शेतीबद्दल माहिती देणार आहे. एसआरटी म्हणजे काय? एसआरटी म्हणजे जमीन आपण फक्त एकच नांगरली आणि जमीन एकदा नांगरली की परत तिला नांगर, रोटा, मोगडा, बाई कुठल्याही प्रकारे काही मशागत करायची नाही. तर ती मशागत का करायची नाही की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय वाढायचा. सेंद्रिय वाढणे म्हणजे काय? जे तण आले, आता हे माग तुमचे तण दिसत आहे, मला हे तण दिसतंय का? बघा, हे तण दिसतंय का? या तणाला तुम्ही काय करणे, ही तणनाशक तण कंट्रोल करणे आणि हे तण जिरालं का याच्यापासून आपलं सेंद्रिय कर्ब तयार होतं. आता सेंद्रिय कर्ब तयार झाला की आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवन आणि गांडूळ संख्या वाढते आणि ती गांडूळ एकदा जमिनीमध्ये सूक्ष्मजीवन आणि गांडूळ झाले की आपल्या जमिनीची मशागत निरंतर म्हणजे 12 महिने मशागत सुरू असते, पण हे आपल्याला कळत नाही आणि पिकही जोमदार येते. आणि एक दिवस शेतकरी मित्रांनो असा येतो की रासायनिक खताची किमती भरपूर वाढल्या आहेत. तर आपल्याला काही काळानंतर रासायनिक खत शेतीला अतिशय कमी किंवा नाही म्हणलं तरी चालेल का शेती आपल्याला सांग का मला रासायनिक खताची गरज नाही. कारण तुम्ही जमिनीमध्ये खत तयार करतात, या तणापासून तुम्ही जमिनीमध्ये खत तयार करतात आणि सूक्ष्मजीवाणू वाढवतात. त्यामुळे तुम्हाला रासायनिक खत हवं आणि रासायनिक खताची किमती भरपूर वाढली शेतकरी मित्रांनो. रासायनिक खताची किमती वाढल्या तर काही शेतकरी भरपूर प्रमाणात रासायनिक खतही टाकतात, पण त्यांना पोर्टेबल ते आपण जर पूर्णपणे खर्च जर पाहिला तर खर्च खूप झाला असतो आणि उत्पन्न आलं तर मग ते वजा केलं तर एवढं नफ्यात येत नाही शेती. तर त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांनो काय करायचं की कमीत कमी खर्चामध्ये उत्पन्नही चांगलं काढायचं आणि आपली जमीन बलवान करायची. जमीन बलवान म्हणजे काय की आपण जमीन नांगरल्यानंतर पूर्णपणे ते गांडूळाच्या खताचा, आपल्या गांडूळाचा आणि सूक्ष्मजीवांच्या घराचा भूकंप होऊन जातो, ते मरून जातात. आपल्याला ते जिवंत ठेवायचे, त्यामुळे नांगरणी टाळायची. नांगरणी, मोगडणी, पाळी घालणे आणि आपल्याला कुठलंही पीक या बेडवर घेता येतं. आणि तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी की आपल्याला मशागत करायची गरज नाही. आता ही कपाशी ही एकदा कापली का आपल्याला दुसऱ्या दिवशी त्यावर कुठल्याही प्रकारे कुठलंही पीक येतं. आणि पारंपरिक शेतीमध्ये काय होतं, पीक पहिले काढून घ्यायचं, काढल्यानंतर त्या मोगडा किंवा रोटावेटर किंवा कुठल्याही आणखी काहीतरी करावं लागतं. हे करायची गरज नाही. आपल्याला आज पीक कापलं उद्या त्यामध्ये टोकन करायचं, वेळही वाचतो, पैसाही वाचतो आणि मानसिक टेन्शनही वाचते. अशा प्रकारे जर शेती केली शेतकरी मित्रांनो तर आपण सक्सेस होतो. जय जवान जय किसान.